दुसरीच्या डोक्यावरी गवऱ्याची पाटी आणि तिसरीच्या चालता गाडा सांगा देवा जाऊन काम होईल का? तिन्ही अशा उलट्या दिशेने आडव्या आल्या, होय देवाच्या समोर आल्या. देवानी लिंग भंडारी मध्ये हात घातला हा आणि खरतड्या भंडार काढला. सदानंदाचा येळकोट म्हणून सदानंदाचा योगन म्हणून त्या विधवा स्त्रीच्या अंगावर झुगरला. बरोबर तिन्ही दाशांच्या कंपाळाला कंपन भरून कुंकू आलो. कंपाळ भरून कुंकू आलं. हो जिच्या डोक्यावर होती सरपणाची मुळी, तिची झाली म्हणले अशी उसाची मुळी. तिची झाली उसाची मुळी. हा हा जिच्या डोक्यावर होती गवऱ्याची पाटी, तिचा झाला म्हणले फुलवरा. फुलवारा म्हणजे असे कडकणे झाले बर का, म्हणून असे कडकणे करावं लागते. हा पालता गड्या अमृताने भरला. मध्यस्थी घट मांडला गेला. तिन्ही राशा देवाच्या समोर आल्या. होय ए राशान, हा तुम्हाला शाप देणार आहे. अहो देवा हा देवा हा, आम्हाला काय श्राप देऊ नका. शाप देऊ नका. आम्ही म्हणलं तर तुम्हाला शरण आलो आहे. का बरं? आम्ही काय आमच्या मनाने आलो नाही. त्याच्यातली एक दाशी हुशार होती बर का, देवाला बोलू लागली, देवा आम्ही आमच्या मनाने आलो नाही. तुम्हाला कुणी पाठवलं? देवा देवा हा, आम्हाला जर म्हणलं तर माणसाबाईने पाठवलं आहे. का बरं? देव जाऊ नाही म्हणले बानूच्या गावाला चंदनपूरला. हा, चालून यावं का म्हणले आपल्या गडजिजुरीला. गडजिजुरीला. होय म्हणून माणसाबाईनं अपशकून पाठवलं. हा दाशांनो, हा तुम्ही खरं बोललात. होय होय तुम्हाला उशा ए, अरे उशा म्हणजे तुमचा उद्धार. उद्धार. मग या खंडेराने तिन्ही दाशांना उशाप कसा दिला? हा सतयुग जाईल कलियुगी लो अरे या कलियुगामध्ये दारामध्ये घुमडीचा मंडप दिसतील. फक्त जे लोक घुंगडीचा मंडप देतील, होय. त्याची मुळीची ऊस झाली त्याच्या अशी म्हणले हेगडे बांधले जाईल. म्हणून ऊसाची किंवा चिपाडाची अशी हेगडी बांधावी लागती. गवऱ्याच्या पाठीचा फुलवारा झाला तुझ्या नाकामध्ये द्वारा भाऊन ह्या हेगडीला बांधल्या जाईल. आणि पालत्या गडा अमृताने भरला मध्यस्थी म्हणले घट मांडल्या जाईल. आणि गटाला माळ लागला जाईल. नागिनीच्या पानाची माळ लावली जाईल. होय दाशा गेला जेजूरगडाला आणि हेगडी प्रधानाने देव पुढे चालू लागले. चंदनपूरला. माणसाबाई म्हणती एवढं आपशिकून पाठवलंय, पण देव काय ऐकत नाही. देव काय ऐकत नाही. मग त्या ठिकाणी काय प्रकार घडला बघा. हा माळसाबाई विद्यवान सूर्यनारायणाला विनंती केली आणि एक काय म्हणली सुरू केली. आणि एक कळ तपाय लावली. होय एक कळ तपताच त्या म्हणले देवाला तहान सोडी. त्या जंगलामध्ये वनवा पेटला. होय देवाला ताण लागली बर का. आहा देव बोलू लागले हेगडी प्रधानाला, लागली तान कंठ शोकाला. पाणी द्या म्हणले हेगडी प्रधाना मधला. देवा हा, तुम्ही या ठिकाणी विश्रांतीला बसा. होय मी झारी घेऊन पाण्याच्या शोधाला जात आहे. असं का? होय होय ध्यान देऊन ऐका बर का, गडबड करू नका. देवाने काय चमत्कार करीत चाललाय. माणसाबाई अपशकून पाठवती. हा जंगलामध्ये वनवा पेटला. देवाला तहान लागली. लागली. पाण्याची महामुनी सर्प त्या वडाच्या पदरा टांगल्याला. ही माणसाबाईंनी आज्ञा केली कुणाला? महामुनी सर्पाला. होय देवाला आडवं जा म्हणलं रस्त्याला. हा मग देव रस्त्याला उलटा टांगला गेला वडाच्या झाडाला. आणि त्याची लाळच्या खडकावर गळत असो. हेगडी प्रधानाला त्या वडाच्या झाडा खाली खडकावरती पाणी समजून म्हणलं तिकाची लाळ सरपंची त्या झारीमध्ये भरली. सर्पाची लाळ पाणी समजून भरली बर का. झारी भरली आणि घेऊन निघाला. होय कोण? हेगडी प्रधान. माणसं म्हणती करायला गेले की होणारी एक
पण शनी देवाला विनंती केली माळसाबाईनं, कशी बरं एवढं संकट निवारण करा. एवढं संकट निवारण करा म्हणले. पण त्या संकट निवारण करा हा हा शनी देवाला विनंती करतात. मावाची हात तयार झाली भरारी मारली घारीनं, अशी म्हणले का माझ्या हातातली झारी सांडून दिली. झारी सांडून नेली बर का. होय हेगडी प्रधान देवाजवळ गेले. हा हा हेगडी प्रधाना हा पाणी आणलं का. अहो देवा देवा मी पाणी आणलं होतं काय झालं. परंतु म्हणले मावाची घाट तयार झाली. हा, बिराशी बिराटी मारली माझ्या हातातली का झारी सांडून दिली. झारी सांडून नेली. होय थोडं ऐका बर का, गडबड करू नका. पुढे चमत्कार काय होतोय देवाचा बघा. त्याच्यामुळे त्यांनी कथा लावा म्हणले. त्या ठिकाणी देव बोलू लागले हेगडी प्रधानाला. हा कुठून पाणी आणलं होतं हेगडी प्रधाना. देवा हा, आपलं समोर जिथे काय वर दिसतोय ना हा. त्या ठिकाणी मी पाण्याला गेलो होतो. पहा लागली तान कंठ शोकायला. पाणी द्या म्हणलं हेगडी प्रधाना. होय होय हेगडी प्रधानाने देव आले कुठं. त्या वडाजवळी त्या बाबांची काय कथा चालली तिकडे. हो शांतरा बाबा, शांतरा गाडीवर देवाने काय चमत्कार केला बघा. शेगडी प्रधान हा देव आले वडाच्या झाडाजवळी देवा आणि इथून पाणी आणलं होतं का. ह्या ठिकाणी मी पाणी आणलं होतं. अय कालवा काय गडबड चालली थोडं ऐक जरा. याच्यासाठी कथा लावा म्हणले तुम्ही. आम्ही वारे घ्यायला सुरू करू बर का. थोडं ऐका, देवाचं लग्न लावायचंय म्हणून मी थोडा सारांश घेतलाय. रात्र 12 घंटे बी कथा होत नसती, पण त्याचा एक सारांश घेतलाय. देव आणि हेगडी प्रधान आले वडाजवळी. देवा कुठून पाणी आणलं होतं. ह्या काही तुझी आई वडील ह्या खडकावरून मी पाणी आणलं होतं. परत त्या ठिकाणी सर्पाची लाळ त्या ठिकाणी पडलेली. होय देवाचं लक्ष गेलं वडाच्या झाडावरी. आणि देवाचा राग अनावर झाला. देवाच्या रागानावर झाला. होय म्हणले माझ्या रस्त्यावरती अडथळा तयार केला. हा हा देवानी खरगा कंडा काढला. आणि त्या महामुनी सर्पावरती धावले. म्हणले याला मारणार मी आता माझ्या रस्त्यावरती आडवायला. परंतु तेवढ्यामध्ये त्या महामुनी सर्पाला वाचा फुटली. महामुनी सर्पाला वाचा फुटली आणि बोलू लागला. पहा देवाला, देवा मला काही मारू नका. मारू नका. मी आज्ञारूपी आलो आहे. महामुनी सर्प काय बोलतोय देवाला. मी आज्ञारूपी आलेला हे म्हणले. मला काही मारू नका. तुला कुणी पाठवलं. माळसाबाईनं. देव जाऊ नये बानूच्या गावाला म्हणून हे अडथळा मला आज्ञारूपी पाठवलाय म्हणले माळसाबाई. होय ठीक आहे, पण तू माझ्या रस्त्यावरती आडवाला. परंतु देवा देवा तुला मी मारणार. मला जरूर मारा. हा, परंतु माझ्या तिरडुकी झेंडा लागला पाहिजे आणि भक्ताच्या देवावर नांदलो पाहिजे. तेव्हा देव बोलू लागले कुणाला. त्या सर्प महामुनी सर्पाला. हा तुला काय मागणं मागायचं ती माग. देवा हा, मला मारायचे तर मारा, परंतु माझ्या त्रिलोकी झेंडा लागला पाहिजे आणि म्हणलं भक्ताच्या देवावर नांदलो पाहिजे. बघा महामुनी सर्पानी देवाला काय मागणं मागितलं. माझा त्रिलोकी झेंडा होय मी भक्ताच्या देवारी नांदलो पाहिजे. हा हा तेव्हा देव ओढू लागले. ठीक आहे म्हणले, तू भक्ताच्या देवारी नांदशील. बर तुझा त्रिलोकी झेंडा. लागत देवानी त्या सर्पाचे 21 तुकडे केले बर का. बरोबर. देवाने महामुनी सर्पाचे 21 तुकडे केले. त्याचा का म्हणले नंगर बनवला. त्याचा काय बनवला. नंगर बनवला. हा नंगर बनवला बर का. मग भक्ताच्या देवारी नांदायला मग कडी तुटलेली कुठं असती. भक्ताच्या देवावर. देवानी हेगडी प्रधान चंदनपूरच्या मार्गी चालू लागले. हा हा माणसा म्हणती 2 अपशकून पाठवले तरी देव चालू लागला. हा या देवाला लय तरुण पण आले. देव चंदनपूरच्या शिवावरती आले.
जाऊन द्या, ते गेले हा, तिकडे सगळे बाहेर. काय काय